मैत्रिणींनो, डोहाळे जेवण हा स्त्रीच्या जीवनात येणारा सदा सर्व काळाचा असा एक प्रत्येक पिढीतील विलोभनीय सोहळा आहे. आपल्या घरात बाळ जन्माला येणं ही मोठी भाग्याचीच गोष्ट. बाळाचा जन्म म्हणजे दोन्ही घराण्याचा आनंद. बाळ म्हणजे कुळदीपक. त्याचे स्वागत करायचे म्हणजे अभिमानाचीच गोष्ट. त्यामुळे घरामध्ये जर लेकीबाळी अगर सुना गरोदर असल्याची अशी कुणकुण जरी कानावर आली तरी घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. विशेषतः एखाद्या सुनेला अगर लेकीला पहिल्यांदा जेव्हा दिवस जातात तेव्हा तर या आनंदाला पारावर राहत नाही. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भारपण हा महत्त्वाचा क्षण असतो आणि त्यातही आनंददायी असते ते म्हणजे डोहाळे जेवण. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने गर्भवती महिलेचे सर्व कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवारांकडून गोड कौतुक करण्यात येतं. तर असेच एक डोहाळे जेवण आज आपण बघणार आहोत. स्नेहा आणि शकुलचं चांदण्यातलं डोहाळे जेवण. हाय, हॅलो, नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आमच्याकडे आहे स्नेहाचं चांदण्यातलं डोहाळे जेवण. तर बघा आम्ही कशी तयारी केली ते छान एन्जॉय करा. हो मामी, अशी तयारी सुरू आहे आमची, ऑलमोस्ट झालेली आहे. अबे ते एक्सटेन्शन हालते ना त्याच्यामुळे होऊन राहिलं. स्माइल कर नको. रांगोळी सुरू आहे आमची. आजच नाही आला तुझा. उडीला बूम. जी मला नाही येत, खरंच मला नाही येत. आणि इथे मैत्रिणींनो, स्त्रीच्या आयुष्यामध्ये हे गर्भारपण म्हणजे 9 महिन्याचा काळ आणि हा इतका सुंदर काळ असतो, पण त्यातही काही काही स्त्रियांना खूप त्रास होत असतात. तर या त्रासातून, या सगळ्या अवस्थेतून जाताना त्यांची मानसिक अवस्थाही थोडीशी नाजूक असते. तर या नाजूक अवस्थेमध्ये तुम्ही जर त्या स्त्रीला खुश ठेवलं तर तिचा हा काळ खूप सुसह्य होतो. तर असाच काहीसा प्रयत्न आम्हीसुद्धा करीत आहोत. तर हे चांदण्यातलं डोहाळे जेवण आम्ही स्नेहासाठी आयोजित केलेलं आहे. तर इथे तिच्या आवडीचे सगळे पदार्थ आम्ही केलेले आहेत. बहुतेक करून आम्ही पांढरे पदार्थ केलेले आहेत आणि तिला थोडं चाट वगैरे खायची होती तर ते सुद्धा आणलेलं आहे. रसगुल्ला आहे, मोदक आहे, खीर केली आहे आम्ही शेवळ्याची. त्याचप्रमाणे अजून तिला खायचं होतं पावभाजी, गोलगप्पे खायचे होते तिला, गुपचूप, असं तिच्या आवडीचं आम्ही सगळे पदार्थ केलेले आहे. शेवपुरीसुद्धा आहे. तर इथे आम्ही छान इथे टेरेसवरती सगळी अरेंजमेंट केलेली आणि इथे तिचं औक्षण वगैरे केलं. तिनेसुद्धा चंद्राला ओवाळलं. तर अशा प्रकारे आम्ही इथे तिचं डोहाळे जेवण केलेलं आहे. तर इथे सगळ्यांनी आम्ही पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे. तर जसं चंद्रासारखं शीतल असं तेज तिच्यात यायला पाहिजे, तिच्या बाळाला असं शीतलता आली पाहिजे, त्यासाठी हा सगळा प्रयत्न असतो. आणि डोहाळे म्हणजे तिचंच जे काही पदार्थ तिला खायची इच्छा आहे ते सर्व ते हट्ट पुरवणं म्हणजेच डोहाळे. तर अशाच प्रकारे आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. सगळेजण इथे आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. कोणी डेकोरेशन केलं, कोणी काही केलं. अशा प्रकारे आमचं हे डोहाळे जेवण संपन्न झालेलं आहे. आता इथे मी औक्षण करीत आहे. तर आम्ही सगळ्यांनी इथे औक्षणसुद्धा केलं, हिचं फोटो वगैरे काढले. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की डोहाळे जेवणाचे 9 प्रकार आहेत. माहिती नाही तुम्हाला माहीत आहे की नाही,
पुढे मी तर तुम्हाला सांगणारच आहे की कुठले ते 9 प्रकार आहेत ते. वहिनीचं असं होतं, हे टाकून दे ताटाच्या तोंडात, म्हणले तोंड बंद कर, म्हणले ताटाचं आमची पोट भरलं म्हणून. हे बघ. हे दिलं हो. सगळं हिला दिलं हो. इतकी खराब झाली. आतू आतू तेवाला म्हण ना ग, भूता केताची येता जाताची. त्याचाही व्हिडिओ काढायचा. 7व्या महिन्यात करतात ते एक डोहाळे जेवण आहे, ज्यामध्ये आपण छान फुलांच्या माळा वगैरे घालून तिला पाळण्यावरती बसवतो आणि तिथे ओटी भरण करतो तिचं. ते एक डोहाळे जेवण आहे. दुसरं म्हणजे बागेतलं डोहाळे जेवण आहे की जिथे बागेत जाऊन ती पानाफुलांकडे पाहून तिचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि तिला जे असणारे त्रास असतात त्या महिलेला ती विसरते. म्हणून ते बागेतसुद्धा एक डोहाळे जेवण करतात. आणि एक प्रकार आहे तो म्हणजे मंदिरात याच्यासाठी की ज्या बाळावरती असे संस्कार व्हायला पाहिजे की तो आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा प्रगत हो, यासाठी मंदिरात डोहाळे जेवण करतात. आणि तसंच एक आहे की नावेतलं डोहाळे जेवण. तुम्ही नदीच्या काठी, जलाशयाच्या काठी जाऊन, तळ्याच्या काठी जाऊन तिथेसुद्धा तुम्ही डोहाळे जेवण करू शकता. आणि त्याचप्रकारे एक आहे जिथे विद्वान लोक ज्यांची चर्चा होते अशा ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही डोहाळे जेवण करू शकता की त्याच्यामध्ये ज्ञानाचा भर पडेल, त्या बालकामध्ये ते संस्कार येईल. असं सुद्धा एक डोहाळे जेवण आहे. त्याचप्रकारे कोवळ्या उन्हातलं सुद्धा एक डोहाळे जेवण आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये स्त्रीला बसवून तिला डोहाळे जेवण करतात तिचं. त्याचप्रमाणे जंगलातसुद्धा एक डोहाळे जेवण करतात की जिथे हरणांचा वावर जिथे असेल अशा ठिकाणी, की हरणासारखी चपळता त्या बालकामध्ये यावी हा उद्देश आहे. आणि आपलं हे चांदण्यातलं डोहाळे जेवण, ज्यामध्ये चंद्रासारखी शीतलता त्या बाळामध्ये यावी, त्या शीतल किरणांनी, त्या अमृतांनी ते बाळ दीर्घायुष्य व्हावं, असा हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्याचप्रमाणे आता चंद्राचं झालं आणि एक आहे काळोखातलं, म्हणजे रात्रीचं डोहाळे जेवण, की त्या रात्रीपासूनसुद्धा, त्या काळोखापासूनसुद्धा त्या बाळाला भय न यावं यासाठी ते डोहाळे जेवण असतं. तर अशा प्रकारे आपण बालकावर संस्कारच करत असतो. ह्या डोहाळे जेवणांमागे मुख्य उद्देश हाच आहे की जे गर्भामध्ये जे बालक आहे त्यावरती योग्य संस्कार व्हावेत आणि त्याचबरोबर जी महिला गरोदर आहे तिला शांतता मिळावी, आनंद मिळावा आणि तिच्यामध्ये जे होणारे बदल आहे त्याकडे तिने सकारात्मकतेने सामोरे जावे. त्यासाठी तिला ही भावना देणं आवश्यक असतं की संपूर्ण घर तुझ्या पाठीशी उभं आहे. आणि त्यामुळेच ती अशी खंबीरपणे या सगळ्या गोष्टीला सामोरी जाते. तर मैत्रिणींनो, हाच उद्देश असतो या डोहाळे जेवणाच्या मागे. आणि त्या एका महिलेमुळे संपूर्ण घरसुद्धा आनंदी होत असतं. मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा कोणी जर गरोदर असेल तर यापैकी एक तरी डोहाळे जेवण तुम्ही करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते डोहाळे जेवण तुम्ही करू शकता. आम्ही हे चांदण्यातलं डोहाळे जेवण केलं आणि आम्ही खूप खुश होतो त्या दिवशी. खूपच आनंद झाला आम्हाला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. दादानी काही नाही सांगलं, मोदक सांगलं दादा.
चंद्राला ओवाळत आहे आता स्नेहा. बघा चंद्र पण खूप सुंदर दिसत आहे. चंद्रासारखा शीतल असा बेबी दे, शांत स्वभावाचा. आणि इकडे जेवण सुरू आहे यांचं, प्राचीचं प्लेट करणं सुरू आहे. ए फाल्गुन ही पाणीपुरी माझ्या वहिनीने आणली, सीमाने भरून आणली. फॉक नाही आणलं का? मला रसगुल्ला खायचा होता. फॉक मी ही चारवी. काय नाही आता इथे शकूल आणि स्नेहाचं जेवण सुरू आहे. इथं जेवण चालू आहे, बाकी सगळे खालची. पॉज करा आणि पाणी प्लेट घे बेटा. चारूसाठी पण घे म्हणून. काही नाही आलं. बसून झोपते ना, बोलते कशी झाली आहे पाणीपुरी? खूप छान झालं. जेवण स्टार्ट झालेलं आहे आता सगळ्यांचं. दादाची इथे जागा घेऊन जा ना. ताई वापस गेली नको. असं आम्ही आमच्या टेरेसवरती छान चांदण्यातलं डोळे जेवण बंद केलं. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्याला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा. तर मैत्रिणींनो, आपण परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. बाय.